हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा आज आपण घेऊन आलेलो आहे जसं आपण काल बघितलं मागच्या 2 दिवसांमध्ये सलग आपल्या जे सेशन्स आहेत किंवा जे प्रॅक्टिस नोट्स आहेत यामधून सलग प्रश्न येत आहेत. तर बघा आज आपण घेऊन आलेलो आहे 200 वन लाइनर्स. तर बघा सर्वात पहिली वन लाइनर आहे तुमचं. पाश्चरायझेशनचा शोध लुईस पाश्चर यांनी लावला. कोणी लावला? लुईस पाश्चर. लक्षात घ्या लुईस पाश्चर यांनी लावलेलं आहे. पाश्चरायझेशनचा प्रश्न हा कालच्या परीक्षेमध्ये होता. तर लक्षात घ्या पाश्चरायझेशनचा मुख्य उद्देश काय आहे? रोगकारक जंतू नष्ट करणे हा आहे. त्यानंतर बघा पाश्चरायझेशनमुळे दुधाची साठवण क्षमता वाढते. दुधाची साठवण क्षमता काय होत असते? याने वाढते. तर बघा पाश्चरायझेशनचे 2 प्रकार आहे. एक एस-टी-एस-टी आणि दुसरं आहे एल-टी-एल-टी. एस-टी-एस-टीमध्ये काय करतो आपण जनरली 72 डिग्री सेल्सियसवर 72 डिग्री सेल्सियसवर जनरली आपण दुधाला वगैरे कशाला पाश्चर तापमानावर 15 सेकंदासाठी आपण काय करतो त्याला 72 डिग्री सेल्सियसवर 15 सेकंदासाठी गरम करतो. त्यानंतर एल-टी-एल-टी मेथडमध्ये काय करतो 63 डिग्री सेल्सियसवर 30 मिनिटासाठी आपण गरम करतो. त्यानंतर बघा एक यू-एस-टी पद्धत आहे. या यू-एस-टी पद्धतमध्ये आपण काय करतो अतिउच्च तापमान जनरली यामध्ये वापरलेले असते. त्यानंतर बघा दुधाची घनता लॅक्टोमीटरने आपण मोजतो. तर लक्षात ठेवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जनरली जो इंग्लिशमध्ये पेपर देत आहे त्यांच्यासाठी दुधाची घनता जनरली आपण काय करतोय लॅक्टोमीटरने मोजतो. हे पहिल्या दिवशी प्रश्न आला होता. त्यानंतर बघा लॅक्टोमीटर दुधाचे विशिष्ट गुरुत्व जनरली ज्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हटलं आहे ना, तर हे जनरली तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी आपण लॅक्टोमीटरचा वापर करतो. त्यानंतर एम-बी-आर-टी टेस्ट बघा पहिल्या दिवशी प्रश्न होता यावर. एम-बी-आर-टी चाचणी दुधातील जीवाणूंची गुणवत्ता तपासत असते. त्यानंतर बघा 10 नंबरचं कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट सी टेस्ट म्हणतो आपण जनरली. कालच्या पेपरमध्ये यावर प्रश्न होता. यावरती तुम्हाला विचारलं होतं, की कासावर आधारित कोणता असा रोग आहे. तर तो तुमचा मॅस्टायटिस आणि मॅस्टायटिस शोधण्यासाठी आपण सी पद्धत वापरतो. कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट ज्याला म्हणतो आपण जनरली आहे ना. त्यानंतर बघा 11 नंबरचा मॅस्टायटिस हा कासेचा दाह आहे. कशाचा दाह आहे? कासेचा. त्यानंतर बघा स्वच्छ दूध उत्पादनात कासेचा स्वच्छता असणे महत्त्वाची असते. त्यानंतर बघा 13 नंबर फुल हँड मिल्किंग ही पद्धत फुल हँड मिल्किंग ही दूध काढण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. कशी आहे ही? सर्वोत्तम पद्धत आहे. स्ट्रिपिंग पद्धत शिफारसीय नाही. तर लक्षात घ्या स्ट्रिपिंग पद्धत ही शिफारस नाही केल्या जात दूध काढायला. त्यानंतर कोलेस्ट्रॉल जनरली जर बघितलं तर हे गाईचे पहिले दूध आहे आणि यामध्ये काय असते तुमचे प्रतिपिंडे असतात. हे प्रतिपिंडे तुमचे 2 प्रकारचे असतात. एक असते तुमचं इम्युनोग्लोब्युलिन, दुसरं असते अँटीबॉडीज आणि कोलेस्ट्रॉल जनरली नवजात पिल्लाला निष्क्रिय प्रतिकारक शक्ती येण्यासाठी आपल्याला जनरली हे वापरले जाते. त्यानंतर बघा दुधातील प्रमुख प्रथिने हे केसीन आहे. काय आहे दुधातील प्रमुख प्रथिने? केसीन. त्यानंतर बघा 19 दुधातील प्रमुख साखर म्हणजेच काय आहे? लॅक्टोज. दुधातील प्रमुख साखर काय आहे? लॅक्टोज. एस-एन-एफ म्हणजे चरबी विरहित घन पदार्थ. एस-एन-एफ म्हणजेच काय? चरबी विरहित घन पदार्थ. दूध काढण्यापूर्वी हात धुणे आवश्यक असते. लक्षात ठेवा दूध काढण्यापूर्वी हात धुणे कशासाठी? स्वच्छता राखण्यासाठी. त्यानंतर बघा दूध काढण्यापूर्वी काच धुणे आवश्यक आहे. हे पण तुमच्या रोगविरहित करण्यासाठी. त्यानंतर बघा पाश्चराइज्ड दूध निर्जंतुक नसते. पाश्चराइज्ड दूध निर्जंतुक नसते. का निर्जंतुक नसते? तर कारण की पाश्चरायझेशनमध्ये तुमचे 100% जे जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत हे मरतील असंच नाही. त्यामुळे हे 100% तुमचं पाश्चरायझेशन जो मिल्क आहे हे निर्जंतुक नसते. त्यानंतर बघा होमोजिनायझेशनमध्ये चरबीचे कण लहान होतात. तर होमोजिनायझेशन काय आहे? एक पद्धत आहे होमोजिनायझेशन कशाची? तर ही तुमचं मिक्सचर बनवण्याची म्हणजे काय सगळे कण जे आहेत चरबीचे सारखे बनतात यामध्ये सेम पार्टिकल साइज होते. त्यानंतर बघा तुम्हाला जर जे आपले 500 वन लाइनर्स आहे. जर बघा मागच्या 2 दिवसांमध्ये आपले जे प्रश्न आलेले या फ्रीच्या आणि जे आपण ₹49 मध्ये जनरली ज्या नोट्स देत असतो ₹49 मध्ये ज्या आपण नोट्स देत असतो, यामधून तुमचे प्रश्न आलेले होते आणि हे जनरली तुमचे किती होते? 500 प्लस यामध्ये वन लाइनर्स तुमचे इन्क्लूड होते. जर हे तुम्हाला पाहिजे असतील, या 9067057977 या नंबरवरती तुम्ही काय करू शकता? मेसेज करू शकता. मी तुम्हाला नोट्स लगेच शेअर करतो. त्यानंतर बघा, स्किम दुधात चरबी कमी असते. स्किम दुधात काय असते? चरबी कमी असते. मलई दुधातील चरबीयुक्त भाग आहे. मलई दुधातील चरबीयुक्त भाग आहे. त्यानंतर बघा 27 नंबर, स्वच्छ दूध उत्पादनामुळे जीवाणूंची संख्या कमी राहते. तर लक्षात ठेवा, स्वच्छ दूध उत्पादन जर आपण केलं, तर त्यामध्ये काय असते तुमच्या जीवाणूंची संख्या ही कमी असते. त्यानंतर बघा 28 दूध भेसळ तपासण्यासाठी विविध चाचण्या वापरतात. तर दुधाची भेसळ दुधामध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या चाचण्या वापरतात. त्यानंतर बघा निरोगी जनावरांचे दूध अधिक दर्जेदार असते.
निरोगी जे जनावर आहे आपले त्याचे जे दूध आहे हे खूप दर्जेदार असते. त्यानंतर बघा ऑपरेशन फ्लडला क्रांती म्हणतात. ऑपरेशन फ्लडला काय म्हणतो आपण? श्वेत क्रांती म्हणतो. हे तुमच्या 22 तारखेच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला होता. यामध्ये तुमचं एक लक्षात ठेवा वर्गीस कुरियन आहेत. कोण आहेत? वर्गीस कुरियन नावाचे एक व्यक्ती आहे. कोण आहेत? वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन नावाचे एक व्यक्ती आहे. या वर्गीस कुरियन यांनी काय केलेलं आहे लक्षात ठेवा. आपल्याला हे ऑपरेशन फ्लडचे दिलेले आहे त्यांनी आणि त्यांनाच आपण काय म्हणतो फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन श्वेत क्रांतीचे जनक पण आपण या वर्गीस कुरियनलाच म्हणतो. आणि एक एन-डी-डी-बी आहे बघा दुधात मधली जी स्थापना केलेली होती. पहिलं जो बोर्ड आहे एन-डी-डी-बीचं हे कुठं आहे तुमचं जनरली बोर्ड एन-डी-डी-बी गुजरातच्या आनंद या शहरामध्ये आहे आणि याचे पहिले अध्यक्ष होते आपले वर्गीस कुरियन. लक्षात ठेवा कोण होते? वर्गीस कुरियन. एकाच प्रश्नावरून 5 प्रश्न बनले. त्यानंतर बघा सानेन ही सर्वाधिक दूध देणारी शेळी आहे. काय आहे? सानेन ही सर्वाधिक दूध देणारी शेळी. हे तुमच्या 22 तारखेला आणि काल पण हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. त्यानंतर बघा कालच्या एक्झाममधला प्रश्न आहे. जामनापुरी ही भारतातील प्रसिद्ध दुग्धजन्य शेळी आहे. कोण आहे? दुग्धजन्य शेळी भारतातील. आणि महाराष्ट्रातील जर प्रसिद्ध तुम्हाला शेळीची जात जर विचारली, तर ही उस्मानाबादी जात आहे. कोणती जात आहे? उस्मानाबादी जात आहे. त्यानंतर बघा सिरोही शेळी. सिरोही शेळी राजस्थानातील काय आहे? प्रसिद्ध जात आहे सिरोही शेळी. त्यानंतर बघा बीटल शेळी कुठे आढळते? पंजाबमध्ये. काल तुम्हाला एक प्रश्न होता राजस्थानमध्ये कोणती शेळी आढळते शेळी? त्यामध्ये बीटल, बार्बारी, जमनापुरी, उस्मानाबादी अशा काही तुम्हाला जाती दिलेल्या होत्या. त्यानंतर बघा बार्बरी जी शेळी आहे ही उत्तर भारतात आढळते. कुठं आढळते? उत्तर भारतात आढळते. त्यानंतर बघा गीर ही प्रसिद्ध दुग्धजन्य गाय आहे. गीर कशी आहे आपली? प्रसिद्ध दुग्धजन्य गाय आहे. त्यानंतर सहीवाल ही भारतातील उत्तम दुग्धजन्य जात आहे. सहीवाल ही भारतातील उत्तम दुग्धजन्य जात आहे. लक्षात ठेवा जर तुम्हाला विचारलं गीर आणि सहीवाल तर यामध्ये तुम्ही उत्तर काय चूज करसाल भारतातील जर म्हटलं तर सहीवाल आहे ना. त्यानंतर बघा रेड सिंधी दुग्धजन्य गाय आहे. त्यानंतर जर्सी गाय ही फॅटसाठी प्रसिद्ध आहे. दुधातील फॅटसाठी जर्सी गाय. त्यानंतर एच-एफ गाय जे हिस्टन फ्रिस्टन म्हणतो आपण, ही जास्त दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा मुर्रा सर्वोत्तम दुग्धजन्य म्हैस आहे. सर्वोत्तम 6 ते 7 याच्यामध्ये फॅट लागते आपल्या दुधाला. आहे की नाही? त्यानंतर बघा जाफराबादी म्हैस गुजरातमध्ये आढळते. जाफराबादी म्हैस गुजरातमध्ये आढळते. सुरती म्हैस गुजरातमधील जात आहे. सुरती म्हैस कुठची जात आहे? गुजरातमधील. मेहसाणा म्हैस दुग्धजन्य जात आहे. खिल्लारी कापर जनरली बघा काल तुम्हाला विचारलं होतं बैलाचे प्रकार. खिल्लार ही कामासाठी वापरण्यात येणारी जात आहे. नागोरी हा कामासाठी वापरण्यात येणारा बैल आहे. काल बैलाचं काम विचारलं होतं. कोणता बैल कामात वापरतो? तर लक्षात ठेवा नागोरी. त्यानंतर बघा अमृतमहल ही ओझे वाहणारी जात आहे. अमृतमहल लक्षात ठेवा. अमृतमहल ही ओझे वाहणारी जात आहे बैलाची. त्यानंतर बघा हळीकर जनरली हल्लीकर म्हणतो आपण त्याला. ते हळीकर जे आहे हे कामासाठी प्रसिद्ध आहेत. कशासाठी प्रसिद्ध आहेत? कामासाठी. आणि निरोगी जनावराचे डोळे चमकदार असतात. हा कालच्या पेपरमध्ये प्रश्न होता. निरोगी जनावराचे डोळे चमकदार. हे आपल्या नोट्समध्ये पण आहे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा निरोगी जनावराचे नाक ओलसर असते नेहमी. निरोगी जनावर नेहमी रवंथ करते. निरोगी जनावराला चांगली भूक असते आणि संतुलित आहारात सर्व पोषक तत्वे असावीत. इथे 54 आपले वन लाइनर कंप्लीट झाले. त्यानंतर बघा हिरवा चारा जीवनसत्वांचा चांगला स्रोत आहे. हिरवा चारा आपल्या काय आहे? जीवनसत्वाचा एक चांगला स्रोत आहे. त्यानंतर लक्षात घ्या लुसर्नी. लुसर्नी काय म्हणते आपल्याला? लुसर्नेला चाऱ्यांची राणी म्हणतात. लक्षात घ्या लुसर्ने यालाच आपण कालच्या सेशनमध्ये म्हटलं होतं. लुसर्नला एक अजून नाव आहे अल्फा अल्फा. काय म्हणतो आपण त्याला? अल्फा अल्फा. त्याला आपण क्वीन्स ऑफ फॉडर म्हणतो. काय म्हणतो? क्वीन्स ऑफ फॉडर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? चाऱ्यांची राणी. लक्षात ठेवा. बरसीम हा प्रथिनयुक्त चारा आहे. प्रथिनयुक्त चारा जर तुम्हाला विचारला तर कोणता? बरसीम. लक्षात ठेवा कोणता? बरसीम. खनिज मिश्रण पोषण सुधारते. खनिज मिश्रण काय सुधारते? पोषण सुधारते. सामान्य मीठ भूक वाढवते. सामान्य मीठ काय करते आपली? भूक वाढवते. सामान्य मीठ भूक वाढवते. स्वच्छ पाणी आपल्या पशुपालनात अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ पाणी पशुपालनात अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर अजून बघा 61 नंबरचा प्रश्न. गायीचा गर्भकाल सुमारे 280 दिवस असतो. किती असतो गायीचा गर्भकाल? सुमारे 280 दिवस असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा म्हशीचा गर्भकाल सुमारे 310 दिवस असतो. किती असतो?
310 दिवस. त्यानंतर बघा शेळीचा गर्भकाल सुमारे 5 महिने म्हणजेच काय तुमचं 150 दिवस असतो. मेंढीचा गर्भकाल हा 147 दिवस असतो. डुकराचा गर्भकाल हे 114 दिवस असतो आणि गायीचे विन्य चक्र कालच्या पेपरमध्ये होतं बघा. आपल्या नोट्समध्ये पण आहे इस्ट्रस सायकल विन्य चक्र हे तुमचे 21 दिवसाचे असते. किती दिवसाचे असेल? 21 दिवसाचे असते. त्यानंतर बघा विन्य म्हणजे माज अवस्था. विन्य म्हणजेच काय? माज अवस्था. बीजोत्सर्जनाला ओव्ह्युलेशन म्हणतात. बीजोत्सर्जनाला काय म्हणतो आपण? ओव्ह्युलेशन म्हणतात. कृत्रिम रेतनात गोठविलेले वीर्य वापरतात. कृत्रिम रेतनात गोठविलेले वीर्य जनरली आपण स्टोअर कितीवर करतोय? तर हे -196 डिग्री सेल्सियसवर. कितीवर? -196 डिग्री सेल्सियसवर हे तापमानावर जनरली स्टोअर केलेले असते. त्या लिक्विड नायट्रोजनमध्ये. एएम पी-एम नियम कृत्रिम रेतनात वापरला जातो. एएम-पीएम रूल आहे की नाही? जर सकाळी जर गायीवर जर माझावर आली, तर तिला संध्याकाळी काय करायला पाहिजे आपण? एआय केलं पाहिजे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे की नाही? त्यानंतर बघा खच्चीकरण म्हणजे वृषण निष्क्रिय करणे. कालच्या पेपरमध्ये हा प्रश्न होता. खच्चीकरण म्हणजेच काय? वृषण निष्क्रिय करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक ते सॉरी वन लाइनर 73 नंबरचा. खच्चीकरणामुळे प्रजनन क्षमता नष्ट होते. खच्चीकरणामुळे काय होते? आपण कशासाठी उद्देश काय आहे? प्रजनन क्षमता त्याची नष्ट करणे आणि खच्चीकरणाचा मेन उद्देश आहे आपला प्राणी शांत करणे. कारण की खच्चीकरणामुळे प्राणी काय होत असतो आपला? शांत होत असतो. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं आपण, तर बार्डिझो कस्ट्रेटर हे आपल्या खच्चीकरणासाठी वापरतात. खच्चीकरणासाठी वापरतात. बर्डिझो कॅस्ट्रेटर. त्यानंतर बघा इलेस्ट्रेटर पद्धतीत रबर रिंग वापरतात. इलेस्ट्रेटर पद्धतीत काय करतो आपण? रबर रिंग वापरतो. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण, तर खच्चीकरण प्रजनन नियंत्रणासाठी मेन वापर करतात याचा. कशासाठी? प्रजनन नियंत्रण करण्यासाठी. त्यानंतर बघा 79 नंबरचा वन लाइनर. खच्चीकरणानंतर जखमेची स्वच्छता आवश्यक असते. खच्चीकरणानंतर जखमेची स्वच्छता आपल्याला करणे आवश्यक असते. जखमेची स्वच्छता. नाहीतर तिथं समजा इन्फेक्शन होऊ शकते. स्टीअर म्हणजेच खच्चीकरण केलेला नर गोवंशीय प्राणी. स्टीअर म्हणजेच काय? खच्चीकरण केलेला नर गोवंशीय प्राणी लक्षात ठेवा. आणि हिफर म्हणजेच काय? अजून व्यायलेली नसलेली गाय. अजून ज्याला व्यायलेली नसलेली गाय म्हणजेच काय? हिफर. आणि काफ म्हणजेच वासरू. काफ म्हणजे वासरू आणि पार्च्युरेशन म्हणजेच काय? प्रसूती. लक्षात ठेवा पार्च्युरेशन म्हणजे प्रसूती. त्यानंतर बघा 84 नंबरचा. गायीच्या प्रसूतीला काल्विंग म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? कॅल्विंग. गायीच्या प्रसूतीला कॅल्विंग म्हणतात. त्यानंतर लक्षात घ्या, शेळीच्या प्रसूतीला किडिंग म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? हे काल्विंग नाही, याला काविंग पण म्हणतो आपण हां. इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन जर बघितलं आपण, तर याला काविंग म्हणतो. काविंग. पण त्याची स्पेलिंग जर बघितली आपण ती CALVIN म्हणून ते प्रोनाउन्सिएशन तसं निघालं त्याचं. त्यानंतर बघा शेळीच्या प्रसूतीला किडिंग म्हणतात. बट एक किडिंग जर म्हटलं आपण तर बघा काय कधी-कधी मजाक जर करतो आपण तर मित्र काय म्हणतो जस्ट किडिंग. किडिंग म्हणजे काय बे? किडिंग कशाला म्हणतो आपण? प्रसूतीला म्हणतो शेळीच्या लक्षात ठेवा. तर कोणीही म्हणते हसताना मी मजाक करतोय जस्ट किडिंग. किडिंग म्हणजेच काय? प्रसूती. त्यानंतर लक्षात घ्या मेंढूच्या प्रसूतीला लॅम्बिंग म्हणतात. मेंढीच्या प्रसूतीला लॅम्बिंग म्हणतात. त्यानंतर बघा डुकराच्या प्रसूतीला फरोइंग म्हणतात. फॅरोइंग जनरली. त्यानंतर बघा कोलोस्ट्रम हे जन्मानंतर लवकर देणे आवश्यक असते. नवजात पिल्ल्यासाठी कोलोस्ट्रम अत्यावश्यक आहे आणि प्रजनन व्यवस्थापनात उष्णावस्था ओळखणे महत्त्वाचे असते. कारण की जर माज आपण जर नाही ओळखला, हीट जर नाही ओळखली, तर प्रजनन त्यामुळे होणार नाही आणि जे आपल्याला त्या जनावरापासून सपोज आपल्याला मिल्क पाहिजे किंवा जनरली ते गाभण राहणार नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सॉरी आपला वन लाइनर 97. फॉर्मॅलिन निर्जंतुकीकरणासाठी वापरतात. लक्षात ठेवा. ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन असते. आयोडीन हे अँटिसेप्टिक आहे. अँटिसेप्टिक जिवंत ऊतीवर वापरतात. डिसइन्फेक्टंट निर्जीव वस्तूंवर वापरतात. सूक्ष्मदर्शक सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरतात. सूक्ष्मदर्शक म्हणजे आणि या सूक्ष्मदर्शकाचा शोध सर्वात पहिले जर बघितलं आपण ते मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचा शोध सर्वात पहिले आपला लावला होता अँटन व्हॉन लिव्हनहॉक. कोण लावला होता? अँटन व्हॉन लिव्हनहॉक. त्यानंतर बघा ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह 100x वर कार्य करतो. किती? 100x. म्हणजे एखादी वस्तू जर बघायची असेल आपल्याला ऑइल इमर्शन जर मेथड वापरली आपण ती वस्तू आपल्याला सपोज 1 सेंटीमीटरची असेल तर ती आपल्याला
त्याचं 100 पट दिसेल म्हणजे 100 सेंटीमीटरची दिसेल ती. त्यानंतर बघा 104 नंबर सेंट्रिफ्यूज केंद्रपसारी बलावर कार्य करते. कशावर कार्य करते? केंद्रपसी बलावर. पीएच मीटर आम्लता मोजतो आणि पीएच तुमचा 7 तटस्थ असतो. पीएच 7 कसा असतो? तटस्थ असतो. पीएच 7 पेक्षा कमी अम्लीय असतो. पीएच 7 पेक्षा कमी अम्लीय असतो. पीएच 7 पेक्षा जास्त क्षारीय असतो. पीएच 7 पेक्षा जास्त क्षारीय असतो. त्यानंतर बघा इन्क्युबेटर सूक्ष्मजीव वाढवतो. इन्क्युबेटर काय करतो आपले? सूक्ष्मजीव वाढवतो. इन्क्युबेटर सूक्ष्मजीव वाढवतो. कारण की जनरली जर बघितलं आपण तर जितकं तापमान पाहिजे आपल्या सूक्ष्मजीवाला, तेवढं आपण त्या इन्क्युबेटरमध्ये सेट करू शकतो. त्यानंतर बघा लॅमिनार एअर फ्लोमध्ये HEPA फिल्टर वापरतात. हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर लक्षात ठेवा या HEPAचं नाव. त्यानंतर बघा HEPA फिल्टरमध्ये सूक्ष्म कण अडवतात. ई रक्त गोठू देत नाही. जनरली बघा ज्यांचं ब्लड वगैरे क्लॉट होतंय, ज्यांना हार्ट अटॅक वगैरे येते त्यांच्यामध्ये ई इंजेक्शन देतात त्यांना. तर ई काय करू देत नाही तुमचं? ब्लड क्लॉट होऊ देत नाही. प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स असतात. प्लाझ्मामध्ये काय असते तुमचं? क्लॉटिंग फॅक्टर्स असते. क्लॉटिंग म्हणजेच काय? गोठणे. सीरममध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स नसतात. लक्षात ठेवा सीरममध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स नसतात. त्यानंतर बघा 115 नंबरचं वन लाइनर हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेतो. लक्षात ठेवा हिम म्हणजेच काय? लाल कलर आणि ग्लोबिन म्हणजेच प्रोटीन. हे यांचं फंक्शन काय आहे? आपले ऑक्सिजन वाहून नेणे. त्यानंतर लक्षात ठेवा लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेतात. लाल रक्तपेशी काय करतात? ऑक्सिजन वाहून नेतात. त्यानंतर जर बघितलं आपण पांढऱ्या रक्तपेशी रोगांपासून संरक्षण करतात. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात आपल्याला? रोगांपासून संरक्षण करतात. त्यानंतर बघा प्लेटलेट्स रक्त गोठविण्यास मदत करतात. काय करतात हे? रक्त गोठविण्यास मदत करतात. त्यानंतर बघा हिमोसायटोमीटर पेशी मोजण्यासाठी वापरतात. हिमोसायटोमीटर कशासाठी वापरतात? पेशी मोजण्यासाठी. त्यानंतर लक्षात द्या दूषीकरणाला दूषित करणाला काय म्हणतो आपण? कंटॅमिनेशन म्हणतात. काल निर्जंतुकीकरणवर प्रश्न होता लक्षात ठेवा. निर्जंतुकीकरणावर काल. त्यानंतर बघा 121 वन लाइनर ब्रुसोलिस हा प्राण्यांकडून माणसात पसरणारा रोग आहे. म्हणजे झुनोटिक आहे हा. म्हणजेच काय? प्राण्यांकडून जे माणसामध्ये जातात त्यांना आपण झुनोटिक आजार म्हणतो. त्यानंतर बघा रेबीज हा विषाणूजन्य आहे. कसा आहे? व्हायरसमुळे होतो. एफ-एम-डी हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. फूट अँड माउथ डिसीज यामध्ये तुमच्या जनावराच्या तोंडाला आणि खुराला काय येतात? फोड येतात. त्यानंतर बघा एफ-एम-डी मध्ये तोंड व खुरांवर फोड येतात. आता जसं सांगितलं मी. पी-पी-आर हा शेळी मेंढ्यांचा रोग आहे. लक्षात ठेवा पी-पी-आर म्हणजेच काय? शेळी मेंढ्यांचा एक रोग आहे. त्यानंतर पी-पी-आरला गोट प्लेग पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? गोट प्लेग पण म्हणतात. पी-पी-आरला काय म्हणतो आपण? गोट प्लेग पण म्हणतात. त्यानंतर लक्षात ठेवा 127 नंबरचा वन लाइनर अँथ्रॅक्सचा कारक बॅसिलस अँथ्रॅसिस आहे. अँथ्रॅक्सचा कारक बॅसिलस अँथ्रॅसिस आहे. अँथ्रॅक्समध्ये रक्त न गोठणे हे वैशिष्ट्य आहे. एल-एस-डी हा गायींचा विषाणूजन्य रोग आहे. एल-एस-डी काय आहे? गायींचा विषाणूजन्य रोग आहे. एच-एसला हेमोरेजिक सेप्टिसेमिया म्हणतात. हेमोरेजिक सेप्टिसेमिया म्हणतात. बी-क्यूला ब्लॅक क्वार्टर म्हणतात. लसीकरणामुळे सक्रिय प्रतिकारशक्ती मिळते. लसीकरणामुळे काय मिळते? सक्रिय प्रतिकारक शक्ती मिळते. त्यानंतर लक्षात घ्या कोलोस्ट्रममुळे निष्क्रिय प्रतिकारक शक्ती मिळते. कोलोस्ट्रममध्ये काय मिळते? निष्क्रिय प्रतिकारक शक्ती मिळते. जैव सुरक्षा रोग नियंत्रणासाठी महत्वाची आहे. क्वारंटाईन म्हणजेच काय? संशयित प्राणी वेगळा ठेवणे. क्वारंटाईन म्हणजेच काय? संशयित प्राणी वेगळा ठेवणे. त्यानंतर बघा आयसोलेशन म्हणजेच काय? आजारी प्राणी वेगळा ठेवणे. आणि त्यानंतर बघा डिवॉर्मिंग म्हणजेच काय? आयसोलेशन म्हणजे आजारी प्राणी वेगळा ठेवणे आणि डिवॉर्मिंग म्हणजे अंतर्गत परजीवी नियंत्रण. त्यानंतर बघा डिवॉर्मिंग म्हणजेच काय? अंतर्गत परजीवी नियंत्रण आणि त्यानंतरचं जर बघितलं आपण 138 नंबरचा जे वन लाइनर आहे, हा काय म्हणतो आपल्याला राउंडवर्म हा गोल कृमी आहे. कसा आहे? राउंडवर्म गोल कृमी आहे. बघा काल आपल्या अंतर्गत कृमीवरती प्रश्न विचारला होता. काच्यावर? अंतर्गत कृमीवर. तर लक्षात घ्या राउंडवर्म जर गोल कृमी आहे. कारण की बघा 22 जूनला विचारले 22 जूनची जी शिफ्ट झाली होती त्यामध्ये तुम्हाला
काय विचारलं सपोज शेळीवर विचारलं होतं. म्हणजे शेळी कोणती? सानेन सर्वात जास्त दूध देणारी. आणि काल 23 जूनच्या पेपरमध्ये काय विचारलं, की राजस्थानमध्ये उष्णकटिबंधीय विभागात कोणती शेळी जाते? म्हणजेच का तोच टॉपिक होतंय, फक्त त्याच्या टॉपिकच्या रिलेटेड. म्हणजेच काल अंतरकृमी विचारलं, तर सपोज तुम्हाला गोलकृमी जर विचारलं, तर काय उत्तर येईल त्याचं? राउंड वर्म येईल. लक्षात ठेवा. डिवॉर्मिंग म्हणजेच काय अंतर्जन, हे याला आपण अंतर्गत परजीवी जनरली नियंत्रण डिवॉर्मिंग म्हणजे. त्यानंतर लक्षात घ्या, टेपवर्म हा काय आहे तुमचा? टेपवन हा सपाट कृमी आहे. कसा आहे हा टॅपवर्म? सपाट कृमी आहे. पिगलेट एनिमिया लोहाच्या कमतरतेमुळे होते. हे लक्षात ठेवा. पहिल्या दिवशी प्रश्न आला होता हा. आयर्न, डेक्स्ट्रा पिगलेट एनिमिया टाळण्यासाठी देतात. कशासाठी करतात? आयर्न, डेक्स्ट्रा एनिमिया टाळण्यासाठी. किटोसिस हा ऊर्जा कमतरतेचा विकार आहे. कशाचा आहे? ऊर्जा कमतरतेचा विकार आहे. त्यानंतर अजून जर बघितलं आपण, मिल्क फीवर म्हणजेच काय? हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. कशामुळे होतो? कॅल्शियम. आणि सर्वात जास्त हे तुम्हाला जे आपले दूध देणाऱ्या गायी आहे, दूध जास्त जे देतात गायी, त्यामध्ये आपल्याला हा मिल्क फीवर रोग आढळतो. हे कशामुळे होतो बघा? त्यांच्यामध्ये कीटोन बॉडीज येतात. काय येतात? कीटोन बॉडीज काय वाढतात? त्यांच्या शरीरामध्ये वाढतात आणि त्यामुळे त्यांना काय होतो? मिल्क फीवर होतो. तर लक्षात घ्या, मिल्क फीवर हे पार्ट्युरियंट पॅरासिस म्हणतात. काय म्हणतात याला? पार्ट्युरियंट पॅरासिस. पार्च्युरेशन म्हणजेच काय जनरली एक बघा तुमची आपण ज्याला प्रसूती म्हणतो आहे ना, त्या पार्ट्युरियंट पॅरासिस म्हणून म्हणतो आपण मिल्क फिवरला. का? कारण की हे जनरली जर बघितलं आपण तर दुधा देणाऱ्या गायींमध्ये जास्त आढळते आणि आफ्टर त्यांची प्रसूती हे खूप वाढते. त्यानंतर बघा 145 नंबरचा प्रश्न, सॉरी वन लाइनर. ब्लोटमध्ये रुमेनमध्ये वायू साचतो. लक्षात घ्या, ब्लोटिंगमध्ये काय होते? रुमेनमध्ये वायू साचतो. सेलेनियम रोगप्रतिकारक शक्ती मदत प्रतिकारक शक्तीस मदत करतो. बट हा जर तुमच्या जीवनसत्व ई सोबत जर दिला आपण, खूप चांगलं राहते. कारण की जीवनसत्व ई काय राहते? अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन किंवा राष्ट्रीय गोकुळ अभियान हे कशासाठी वापरतं? हे कशासाठी लॉन्च केलेला होता गव्हर्नमेंटनं? देशी गोवंश संवर्धन करण्यासाठी. देशी गोवंश संवर्धनासाठी आहे. त्यानंतर बघा, श्वेत क्रांतीचे जनक आपण स्टार्टिंगला सांगितलं वर्गीस कुरियन आहेत. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे मुख्यालय आनंद येथे आहे. कुठं आहे? आनंद येथे. पहिल्या दिवशी प्रश्न होता हा 22 जूनच्या पेपरला. त्यानंतर बघा 151 वन लाइनर. गायीचा गाभण काळ 280 दिवस आहे. किती आहे? 280 दिवस. म्हशीचा गाभण काळ 310 दिवस. शेळीचा गाभण काळ 150 दिवस. मेंढीचा गाभण काळ 147 दिवस. डुकराचा गाभण काळ 114 दिवस आणि गायीचे विण्य चक्र 21 दिवस. हे पण आपल्या पेपरमधूनच काल पेपरमध्ये आपल्या याच्यामधून आला होता. इस्ट्रस सायकल म्हणून आहे. त्यानंतर बघा, कृत्रिम रेतनामध्ये गोठविलेले वीर्य वापरतात. तर हे गोठवलेले वीर्य कसे असते तुमच्या लिक्विड नायट्रोजनवर आपण -196 डिग्री सेल्सिअस किती? -196 डिग्री सेल्सिअसवर काय करतो त्याला? स्टोअर करतो. त्यानंतर बघा एएम-पीएम कशासाठी वापरतो आपण? हे कृत्रिम रेतनामध्ये वापरतो. सकाळी जर गाय माझ्यावर आली, संध्याकाळी तिला काय करतो आपण? एआय देतो. म्हणजेच काय? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. खच्चीकरण म्हणजेच काय? वृषण निष्क्रिय करणे. लक्षात ठेवा, कालच्या पेपरमध्ये हा प्रश्न होता. त्यानंतर बघा, बर्डीझो पद्धत रक्तविरहित खच्चीकरणासाठी वापरतात. रक्तविरहित पद्धत. त्यानंतर बघा, सानेनी सर्वाधिक दूध देणारी शेळी आहे. उस्मानाबादी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेळी आहे. त्यानंतर बघा, सिरोही ही राजस्थानातील प्रसिद्ध शेळी आहे. कुठची आहे? राजस्थानातील प्रसिद्ध शेळी. जमनापुरी ही भारतातील मोठी दुग्धजन्य शेळी. लक्षात ठेवा, भारतातील दुग्धजन्य मोठी. बीटल ही पंजाबमधील शेळीची जात आहे. गीर प्रसिद्ध भारतीय दुग्धजन्य गाय आहे. जर्सी गाय दुधातील चरबीसाठी प्रसिद्ध आहे आणि होल्स्टीन फ्रिजियन गाय जास्त दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर अजून बघा, मुर्रा ही सर्वोत्तम दुग्धजन्य म्हैस मानली जाते. मुर्रा जी आहे आपली, ही सर्वोत्तम दुग्धजन्य म्हैस मानली जाते. किल्लार प्रसिद्ध कामाचा बैल आहे. दुधाची घनता लॅक्टोमीटरने मोजतो आपण. एम-बी-आर-टी चाचणी दुधातील जीवाणूंची गुणवत्ता तपासते. कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट म्हणजे सी-एम-टी ही काय करते? मॅस्टायटिस शोधते. पाश्चरायझेशनचा उद्देश काय आहे? रोगकारक जंतू नष्ट करणे. तर लक्षात ठेवा, हे 2-3 जे तुमच्या आहेत टेस्ट, त्या टेस्ट लक्षात ठेवा. यावर प्रश्न हमखास येऊ शकतो. कारण की दिवसेंदिवस जसं पेपर वाढला जातो तशी त्या क्वेश्चन पेपरची शिफ्टनुसार लेव्हल बी इन्क्रीज होत असते. तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा,
एस-टी पद्धतीत 72°C 15 सेकंदवर आपण गरम करतो. एल-टी-मध्ये आपण 63°C 30 मिनिटासाठी. कोलोस्ट्रम नवजात पिल्ल्याचे पहिले दूध. कोलोस्ट्रममध्ये प्रतिपिंडे भरपूर प्रमाणात असतात आणि फुल हँड मिल्किंग ही दूध काढण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. मास्टायटिस हा कासेचा दाह आहे. कालच्या पेपरमध्ये होता हा कासेचा दाह किंवा कासेचा रोग कोणता असं विचारलेलं होतं. लक्षात ठेवा तो मास्टायटिस आहे. त्यानंतर बघा ऑपरेशन फ्लडला श्वेतक्रांती म्हणतात. काय म्हणतो त्याला? श्वेतक्रांती. वर्गीस कुरियन यांना श्वेतक्रांतीचे जनक म्हणतो. त्यानंतर निरोगी जनावरांचे डोळे चमकदार. कालच्या पेपरचा प्रश्न. निरोगी जनावरांचे नाक ओलसर असते. संतुलित आहारात सर्व पोषक तत्वे असतात. ल्युसेनला चाऱ्यांची राणी म्हणजेच काय? क्वीन ऑफ फॉडर म्हणतात. आणि अजून जर बघितलं आपण तर या लुसनलाच आपण काय म्हणतो? चाऱ्यांची राणी किंवा या लुसनला आपण एक नाव आहे तुमचं अजून अल्फा नावाने पण या चाऱ्याला आपण जाणतो, ओळखतो. त्यानंतर बघा वन लाइनर तुमचा 187 नंबर कोणता? 187 नंबरचा बरसीम कसा आहे तुमचा प्रथिनयुक्त हिरवा चारा आहे. कसा आहे तो? प्रथिनयुक्त हिरवा चारा आहे बरसीम. त्यानंतर लक्षात ठेवा पिगलेट ॲनिमिया लोहाच्या कमतरतेमुळे होते. कशामुळे होते? लोहाच्या. कारण की आयर्न जर शरीरामध्ये जर कमी असेल गायीच्या तर त्यामुळे तो रोग होतो. कोणता? पिगलेट ॲनिमिया. जनरली हे तुमच्या गायीमध्ये होणार नाही सॉरी. हे पिग्समध्ये होतं. जनरली पिग्सच्या पिल्लांमध्ये. त्यानंतर बघा आयर्न डेक्स्ट्रान इंजेक्शन पिगलेट ॲनिमिया टाळते. आयर्न डेक्स्ट्रान लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कोलेस्ट्रॉलमुळे निष्क्रिय प्रतिकारक शक्ती वाढते. एफ-एम-डी ही अत्यंत संसर्गजन्य रोग आहे लक्षात ठेवा. कारण की हा विषाणूमुळे होतो. एफ-एम-डी फूट अँड माउथ डिसीज याच्यामुळे काय होतं गायीमध्ये किंवा जनावरांमध्ये तोंडामध्ये आणि त्यांच्या खुरांमध्ये काय येतात? फोड येतात. पी-पी-आर ही शेळी आणि मेंढ्यांचा रोग आहे. शेळी आणि मेंढ्यांचा रोग लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एच-एसला हिमोरेजिक सेप्टिसेमिया म्हणतात. एच-एसला काय म्हणतो आपण? हिमोरेजिक सेप्टिसेमिया म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा बीक्यूला ब्लॅक क्वार्टर म्हणतात. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. ब्रुसेलोसिस हा प्राण्यांकडून माणसात पसरणारा रोग आहे. लसीकरणामुळे सक्रिय प्रतिकारक शक्ती मिळते. ऑटोक्लेव्हमध्ये 121°C तापमान वापरले जाते. निर्जंतुकीकरणात सर्व सूक्ष्मजीव कसे होतात? नष्ट होतात. जनावरांच्या गोठ्याची आदर्श दिशा ही पूर्व ते पश्चिम असते. लक्षात ठेवा जनावरांच्या गोठ्याची आदर्श दिशा पूर्व-पश्चिम असते. इथं तुमचे वन लाइनर कंप्लीट झाले. बघा त्यानुसार तुम्हाला जे आपले ऑफरमध्ये जे टेस्ट आपण देत आहेत आणि ज्या टेस्टमधून आपले प्रश्न येतात बघा तुम्ही व्हिडिओ चॅनलला टाकलेले आहे आपण. यामध्ये ₹49 मध्ये आपण 10 टेस्ट आणि नोट्स देत असते. ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर 90670579 7 या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला हे प्रोव्हाईड करतो. चालेल? थँक यू. सो प्लीज डू लाइक, शेअर एंड सबस्क्राईब.